नमस्कार मित्रांनो, मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या 30 एप्रिलच्या भागामध्ये मित्रांनो, आता ज्योतिराव म्हणतात व्यासपीठ हे शूद्रांचेच आहे. तुम्ही सोहळे होऊन ते मांडीखाली दाबले. तेव्हा ते दुसरे आचार्य म्हणतात, मूर्खा, कोणासमोर ही उर्मट भाषा करतोयस? तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, मी उर्मटपणे आपल्याशी बोलत नाही, मी अतिशय नम्रपणे आपल्याशी बोलतोय. जर मनुष्य असलेल्या ब्राह्मणास त्याची बाजू मांडण्याची अनुमती असेल तर मग मनुष्यच असलेल्या मला का नाही? आणि मित्रांनो, असा त्यांनी प्रश्न केल्यानंतर सर्वजण कुजबुजू लागतात. तर ते पहिले आचार्य म्हणतात, कारण तू शूद्र आहेस आणि शूद्रांना तो अधिकार नाही. तेव्हा आता ज्योतिराव म्हणतात, मान्य आहे, पण मला आता सांगा, ब्राह्मणापासून ब्राह्मण स्त्रीला पुत्र झाला तर त्याला काय म्हणावं? तर तेव्हा ते पहिले आचार्य असतात ते सांगतात ब्राह्मण. तर तेव्हा ज्योतिराव आता विचारतात, आणि ब्राह्मणापासून वैश्य स्त्रीला मुलगा झाला तर? तर तेव्हा ते पहिले आचार्य सांगतात उग्र. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, असं तर मग आपल्याला हे ठाऊक आहे तर. आणि पुढे म्हणतात, मग ब्राह्मणापासून शूद्र स्त्रीला मुलगा झाला तर त्याला काय म्हणावं? आणि असं त्यांनी विचारल्यानंतर ते पहिले आचार्य म्हणतात पराशव. तर तेव्हा दुसरे आचार्य म्हणतात, त्यास निषाद असेही म्हणतात. तेव्हा ज्योतिराव विचारतात, मग मत्स्यगंगा कोण होती? तेव्हा ते पहिले आचार्य सांगतात, मत्स्यगंगा एक मासे पकडणाऱ्या कोळ्याची मुलगी होती. तिच्या अंगाला हिवळान वास येत असे. तर दुसरे आचार्य म्हणतात माशासारखा. तर तेव्हा आता ज्योतिराव विचारतात, आणि पराशय? तर तेव्हा दुसरे आचार्य सांगतात, ते महान ऋषी होते, त्यांच्यापासून मत्स्यगंगेस म्हणजे सत्यवतीस मुलगा झाला. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, हा मुलगा म्हणजेच व्यास. ब्राह्मण पुरुष आणि शूद्र स्त्री यांच्यापासून निर्माण झालेल्या संततीला काय म्हणतात? तर तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात निषाद. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, बरोबर, निषाद म्हणजेच शूद्र. आणि म्हणतात, आलं का काही लक्षात? म्हणजे तुमच्या निकषानुसार व्यास शूद्र होते. आणि मित्रांनो, आता असं त्यांनी म्हटल्यानंतर सगळ्यांना धक्काच बसतो आणि सगळेजण आता निरुत्तरच होतात आणि सर्वजण आता कुजबुजू लागतात आणि एकमेकांच्याकडे बघू लागतात. तेव्हा ज्योतिराव लगेचच पुढे म्हणतात, आणि ज्यांच्या नावाने हे पीठ आहे त्या व्यासपीठावर बोलण्याचा मला अधिकार आहे. आणि अशा प्रकारे ज्योतिराव सिद्ध करून देतात की व्यासपीठ हे शूद्रांचेच आहे. तर आता गंगाधर शास्त्री चिडतात आणि म्हणतात, काय बोलतोयस, गप्प रहा, तू व्यासांना शूद्र म्हणालास? तर तेव्हा ज्योतिराव विचारतात, काय झालं, माझं बोलणं तुम्हाला पटलं नाही? तर गंगाधर शास्त्री म्हणतात, अरे साक्षात तू द्वैपायनांना शूद्र म्हणालास. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, नाही नाही, मी नाही हे म्हणाले. आणि ते मनचं नाही बोलले, त्यांनी मनुस्मृतीचा दाखला सुद्धा दिला. अहो, व्यास शूद्र, वाल्मिकीही शूद्र, तेही कोळी. ज्यांनी महाभारत लिहिलं ते मासेमारी करणारी कोळीनीचा पुत्र. आणि द्वैपायन म्हणजे तरी काय? ज्याचा जन्म नदीच्या बेटावरती झालेला आहे तो म्हणजेच व्यास. त्यांचा जन्म झाला तेव्हा हे महर्षी पराशर तिथे नव्हते. पण तुम्ही मंडळींनी व्यासांना कधी कोळ्याच्या जाळ्यात अडकूच दिलं नाही. आणि महर्षी वाल्मिकींना तर महादेव शास्त्री सर्वस्व मानतात. त्यांच्या हातून वंदनीय रामायण लिहिलं गेलं. आणि विचारतात, गेलं ना? तर तेव्हा महादेव शास्त्री म्हणतात, काय काय बोलतोय काय हा? वेदोनारायण म्हणून आमची त्रिखंडात कीर्ती आहे. आणि दुसरे आचार्य म्हणतात, आणि वेदोभास्कर म्हणून काशीपीठाचे शंकराचार्य आम्हास मान देतात. तर महादेव शास्त्री म्हणतात, आणि आमचा अपमान? तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, मुळीच नाही. आपण महर्षी वाल्मिकी, महर्षी व्यास यांना मान सन्मान देता आणि शूद्रांना मान सन्मान देणाऱ्यांचा अपमान मी स्वप्नातही करू शकत नाही. आणि विचारतात, आपण मला सांगावं, वेद कोणी लिहिले? त्यातल्या ऋचा सूक्त हे कोणी लिहिले? तर तेव्हा ते दुसरे आचार्य सांगतात, अरे अज्ञानी मनुष्या, वेद महान ऋषींनी लिहिले. आणि महादेव शास्त्री सांगतात, अग्निरस, कन्यमुनी, भारद्वाज, विश्वामित्र अशा थोर लोकांनी हे लिहिलेलं आहे, त्यामुळे ते वंदनीय आहे. तर असं त्यांनी सांगितल्यानंतर ज्योतिराव थोडंसं हसतात आणि म्हणतात, अर्धसत्य. आणि असं ते बोलत असताना मित्रांनो, इकडे दादा तर घाबरत असतात आणि राजाराम सुद्धा घाबरत असतात. तर ज्योतिराव पुढे म्हणतात, वेद या थोर ऋषींनी लिहिले, त्याचप्रमाणे वेद काही राक्षसांनीही लिहिले, शूद्रांनीही लिहिले. आणि असं ते बोलत असताना आता परत सर्वजण कुजबुजू लागतात, एकमेकांच्याकडे बघू लागतात.
तर तेव्हा महादेव शास्त्री म्हणतात, अरे काय बोलतोयस तू? तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, आणि मला याचा आनंद आहे की ते तुम्हाला वंदनीय आहेत. तर तेव्हा दुसरे आचार्य म्हणतात, तू खोटं बोलतोयस. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, नाही, मुळीच नाही. मंडल 10 मध्ये बळीराजाचा आते भाऊ त्रिशिरस्त्वाष्ट यानं अग्निसूक्त लिहिलं, असुर सप्तकू यानं इंद्रसूक्त लिहिलं, शूद्र नागवंशीय अर्बुद याचंही सूक्त आहे. मग वेद ऋचा सूक्त यावर केवळ आणि केवळ आपलाच अधिकार का? आणि असा आता ज्योतिरावांनी प्रश्न विचारल्यानंतर या सगळ्यांची बोलतीच बंद होते. तर आता गंगाधर शास्त्री रागारागाने उठून उभे राहतात आणि म्हणतात, बघा बघा, बघितले का? काय काय बोलतोय काय हा? अरे गोंद्या माळ्या, समजाव तुझ्या पोराला. तर तेव्हा आता दादा ज्योतीला थांबवायचा प्रयत्न करतात. तर तेव्हा ज्योतिराव त्यांनाच थांबा असं म्हणून हात करतात आणि पुढे म्हणतात, इतकंच नाही, दैत्य गुरु शुक्राचार्य यांनी सुद्धा काही सूक्त लिहिली. वैश्यवाणी, कोळी, शूद्र या सर्वांनी त्या काळात काही ऋचा लिहिल्या आणि त्या सगळ्याचा अभ्यास करून तुम्ही झालात वेदोनारायण. आणि असं त्यांनी म्हटल्यानंतर परत आता सगळ्यांना धक्का बसतो आणि ज्योतिराव आता पुढे म्हणतात, आणि स्वतःला वेदोनारायण म्हणणाऱ्या तुमच्या समोर मी माझे आरोप खोडून काढणार आहे. तर तेव्हा महादेव शास्त्री म्हणतात, नाही, ती संधी तुला मिळणार नाही, कारण तू समाजाची दिशाभूल करतोयस, धर्माची अवहेलना करतोयस. कारण सभेत उभे राहून तू ब्राह्मणांच्या विरुद्ध पापी वाणीनं बोलतोयस. त्यामुळे अग्नीवरती लालबुंद केलेला दशांगुळी खिळा तुझ्या तोंडात खुपसला जाईल. आणि दुसरे आचार्य म्हणतात, तुझ्या कानात उकळतं तेल ओतलं जाईल, शिवाय जीभही छाटली जाईल. आणि असं त्या दोघांनी म्हटल्यानंतर इकडे दादांना तर खूप मोठा धक्का बसतो आणि दादांचे डोळेच मोठे होतात आणि त्यांना चक्कर येऊ लागते. आणि मित्रांनो, ते ऐकला तो आता मुका किसन जो असतो तो तिथून धावतच सुटतो. तर मित्रांनो, आता इकडे घरामध्ये सावित्री माई जी असते ती अजून सुद्धा दरवाजा वाजवत असते. म्हणते, सासूबाई दार उघडा. अहो, घराची आप जाईल असं काही बी वागणार नाही मी, दार उघडा. तर तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, गप बसतीस का? उगाच डोकं फिरवावू नकस. आणि असं यांचं बोलणं चालू असतं. इतक्यातच आता तो मुका किसन तिथं पोहोचतो आणि तो खूप घाबरलेला असतो. तेव्हा पार्वती त्याच्या समोर जाते आणि सावित्री माईला सुद्धा ते ऐकू आल्यानंतर ती खिडकीमध्ये येऊन उभी राहते. तर तेव्हा तो मुका किसन जो असतो तो इशाऱ्याने जीभ कापणार असं सांगू लागतो. आणि ते बघितल्यानंतर सगळ्यांना तर खूप मोठा धक्का बसतो आणि सावित्री माई तर खूप मोठा दंगा करू लागते. म्हणते, सासूबाई मी हात जोडते, मला बाहेर येऊ द्या, ऐका माझं, मला बाहेर येऊ द्या. तर तेव्हा ज्योतिरावांची आई परत ओरडते, म्हणते, गप्प बसतीस का जरा? तर तेव्हा सगुणाव म्हणते, अगं चिमणा, सोड तिला, सोड म्हणते ना. अगं ज्योती आपला असला तरी सुद्धा तिचा नवरा आहे, तिच्या मनाला किती यातना होत असतील. अगं जे काही वाईट वांगाळ व्हायचंय ना ते होऊन जाऊ देत, सोड तिला. आणि पार्वतीला सांगते, पारो जा, दार उघड जा. तर तेव्हा पार्वती सुद्धा होय होय असं म्हणते आणि लगेचच जाऊन दरवाजाची कडी काढते. तर तेव्हा सावित्रीमाई बाहेर आल्या आल्या लगेचच पार्वतीला म्हणते, चला. आणि किसन समोर जाऊन म्हणते, किसना काय झाले? तर तेव्हा तो किसन असतो तो सगळं काही इशाऱ्याने सांगू लागतो. कानात उकळतं तेल टाकणार आहेत, जीभ कापणार आहेत. तर तेव्हा सावित्रीमाईला ते सगळं समजू लागतं. ती विचारते, त्याल शेंदूर? तर तेव्हा तो किसन हो असं बोलत असतो. तर सावित्रीमाई म्हणते, अरे देवा. आणि त्यानंतर सगुणावच्याकडे बघते. तर तेव्हा सगुणाव, जा सावित्री जा, तुझ्या नवऱ्याला सही सलामत घेऊन ये, जा, माझ्या ज्योतीला घेऊन ये आणि तुझं कुक्कू वाचव, जा. असं म्हटल्यानंतर आता सावित्रीमाई चाललेलीच असते. तर तेव्हा रखमा म्हणते, नगा पाठवू तिला, आधीच तिच्यावरती राग हाय, न बोलवता सभेला जर गेलं ना तर अपमान होईल. तर सगुणाव म्हणते, अगं मान अपमान महत्वाचा का ज्योती महत्वाचा? तर तेव्हा सावित्रीमाई एकदमच म्हणते, फादर जॉन ते मदत करतील का आपल्याला? तर तेव्हा सगुणाव म्हणते, हा करतील, जा त्यांच्याकडं. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, चला ताईसाब. आणि परत मागे फिरून किसनला सांगते, लहुजी बाबांना सांगा देवळात यायला. असं म्हणून आता या दोघी इकडे फादर जॉनकडे जातात आणि तो किसन जो असतो तो लहुजी वस्तादांच्याकडे जातो. तर इकडे आता महादेव शास्त्री विचारतात, तुला भय वाटत नाही? तर तेव्हा ज्योतिराव सांगतात, मुळीच नाही. माझ्यावरचा पहिला आरोप आहे की मी शिकलो म्हणून मला शिक्षा व्हावी,
परंतु वेदध्ययन्तशीलम च ब्राह्मण ब्राह्मणवादीन, याचा अर्थ जो ज्ञान प्राप्त करतो तोच खरा ब्राह्मण. मी वेद जाणतो, संस्कृत जाणतो, मोडी लिहितो, इंग्रजी 7वी अव्वल आलो, मग या श्लोकाच्या अर्थानुसार मी ब्राह्मण झालो, त्यामुळे तुम्ही मला शिक्षा करू शकत नाही. जर शिक्षा द्यायचीच असती तर महर्षी व्यासांना दिली असती, महर्षी वाल्मिकींना दिली असती. त्यांना शिक्षा नाही तर मग मला एकट्यालाच का, असा ते प्रश्न उपस्थित करतात. तर तेव्हा परत सगळ्यांची बोलती बंद होते. तर गंगाधर शास्त्री आता परत मगासारखीच चिडतात. म्हणतात, मूर्खा, तू कितीही आटापिटा कर, तू म्हणतोस म्हणून तू ब्राह्मण होऊ शकत नाहीस. हे जुने दाखले तुला ब्राह्मण बनवण्यास समर्थ आहेत असं वाटते तुला? शेवटी शूद्र आहेस तू, शूद्र. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, होय मी शूद्र आहे मी शूद्र, आणि मी शूद्र असल्याचा मला अभिमान आहे. आम्ही शूद्र लोकच या राष्ट्राचं जीवन आणि शक्ती आहोत. आत्ता मी जे काही सांगितलं त्यावर तुमच्या लक्षात आलं असेलच. शूद्र हीनही नाही आणि दीनही नाही, तो कर्तबगार आहे. त्यानं ही संस्कृती राखली, त्यानं वेद लिहिले, त्यानं महाभारत लिहिलं, त्यानं रामायण लिहिलं, आणि मी त्या वर्गातला आहे. आणि त्यांनी लिहिलेलं वाचून अध्ययन करून तुम्ही स्वतःला वेदोनारायण म्हणवत असाल तर मी शिक्षेस पात्र नाही. तेव्हा महादेव शास्त्री म्हणतात, अरे तू केवळ महाभारत रामायण वाचलेस, पण आज तर तू ते घडतानाही पाहशील. व्यासांच्या बद्दल, वाल्मिकींच्या बद्दल तुच्छ शब्द वापरलेस, कारण तुला तेवढेच लोक माहिती आहेत. शत्रघरा जाणतोस, तू ज्ञानेश्वरा जाणतोस, संत तुकारामास जाणतोस, नामदेवांना जाणतोस. अरे मी खूप अलीकडचं सांगतोय तुला, तू खूप जुन्या गोष्टी सांगतोयस. आणि त्यानंतर दुसऱ्या आचार्यांना विचारतात, जनार्दन शास्त्री पुढचा आरोप काय आहे? तर तेव्हा जनार्दन शास्त्री सांगतात, हा उंची कपडे घालतो, उंची पगडी घालतो, शिवाय खांद्यावरती उंची उपरणेही घेतो. आणि विचारतात, घेतोस ना? तेव्हा महादेव शास्त्री म्हणतात, तुझ्याकडे जरुरीपेक्षा जास्त संपत्तीचा संचय झालाय, आणि शूद्रांचा धनसंचय जास्त झाला की शूद्र गर्विष्ठ होतो. तो उन्मत्तपणे बेपरवाईने ब्राह्मणाला दुःख देतो, आणि तू दुःख दिलेला आहेस. आणि तेव्हा जनार्दन शास्त्री म्हणतात, आणि म्हणूनच तू एका सत्शील ब्राह्मणाच्या घरासमोर गुलाल उधळलास ना? आणि त्यानंतर मित्रांनो, गंगाधर शास्त्री तर एकदमच त्यांच्या समोर येतात आणि म्हणतात, आता तुझी अशुभ वाणी कायमची बंद होईल. आतापर्यंत तू जो अधर्म केलायस त्याची आयुष्यभर तुला बोचवी लागत राहील, आणि वाचा जाऊनही तुझी अक्कल ताळ्यावरती आली नाही तर पुढची शिक्षा म्हणून तुझ्या कानामध्ये उकळते तेल टाकले जाईल. आणि असं ते बोलत असताना आता मोरोपंत मध्येच म्हणतात, तुम्ही असे काही सुद्धा करू शकत नाही. आणि सदाशिवराव सुद्धा म्हणतात, शिक्षा करायची असेल तर प्रथम मला करा. तर गंगाधर शास्त्री म्हणतात, शूद्राची बाजू घेतल्याबद्दल त्याच्याबरोबर तुम्हालाही प्रायश्चित्त मिळेल. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, मोरू, सदाशिव, तुम्ही यामध्ये पडू नका, उलट यांना मदत करा. डोळे फोडणार असतील तर भाले आणून द्या, जीभ छाटणार असतील तर कातर आणून द्या. तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, त्याची गरज नाही, सगळ्या वस्तू आणलेल्या आहेत. आणि परत सगळ्यांना ओरडून सांगू लागतात, पुन्हा एकदा सांगतो, शूद्राने शास्त्राचे उल्लंघन केल्याबद्दल हा निवाडा आहे. आणि असं सर्व काही बोलून ते परत आपल्या जागेवरती जाऊन बसतात. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, शास्त्राचं उल्लंघन मी नाही, बल्लाळ गोवंडे यांनी केलं. त्यांनी मला लग्नाचं निमंत्रण दिलं, अर्थात त्याचं त्यांना प्रायश्चित्त झालं. पण काय झालं? 5 ब्राह्मणांना भोजन देण्यात यावं आणि 1 शेर गुळ दान करण्यात यावा. आणि म्हणतात, ते ब्राह्मण आहेत, मी शूद्र आहे, मग मी 100 शूद्रांना भोजन देतो आणि एकाऐवजी 50 शेर गुळ दान करतो, चालेल का? तर तेव्हा महादेव शास्त्री म्हणतात, कसं चालेल? हे तर ब्राह्मण, त्यांचा जन्म तर ब्रह्मदेवाच्या मुखातून झालेला आहे. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, तिथे सवलत आणि मी, आणि असं त्यांनी म्हटल्यानंतर महादेव शास्त्री म्हणतात, आणि तू ब्रह्मदेवाच्या पायापासून जन्मलेला आहेस. तर जनार्दन शास्त्री म्हणतात, लक्षात घे, ब्रह्मदेवाच्या मुखापासून ब्राह्मण, बाहूपासून क्षत्रिय, मांडीपासून वैश्य आणि पायापासून शूद्र जन्माला आलेला आहे. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, ब्रह्मदेवाच्या नावाखाली तुम्ही ही गुलामगिरी आमच्यावरती थोपवताय. तेव्हा महादेव शास्त्री म्हणतात, नाही, हेच तर सत्य आहे. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, मग तर मुळीच मान्य नाही.
अशा देवापासून माझा जन्म झाला हे मी नाकारतो आणि त्यांच्या मुखातून तुमचा जन्म झालेल्याचं पावित्र्यही नाकारतो. आणि असं आता त्यांनी म्हटल्यानंतर इकडे दादा तर अजून जास्तच घाबरू लागतात आणि इकडे परत सर्वजण कुजबुजू लागतात. आणि एक जण म्हणतो ज्योतीला नक्की शिक्षा होणार आणि दुसरा म्हणतो होय काय बोलतोय हा ज्योती. तर तो पहिला म्हणतो याड लागले त्या ज्योतीला. तर इकडे सावित्रीमाई आणि पार्वती ज्या असतात या दोघी सुद्धा फादर जॉनकडे आलेले असतात आणि सावित्रीमाई म्हणत असते आता तुम्हीच वाचवू शकता यांना नाहीतर काहीतरी भयंकर घडेल. तर तेव्हा फादर जॉन म्हणतात मैं समज शकता हूँ. तर तेव्हा सावित्रीमाई आता त्यांच्यासमोर हात जोडते आणि म्हणते थांबवा हे, चला आमच्या संग. तर तेव्हा पार्वतीने सुद्धा हात जोडलेले असतात. तर मित्रांनो आता इकडे तेव्हा विनायक जो असतो तो शेंदूर घेऊन येतो. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात तुम्ही दुसरं काही करूच शकत नाही, तुम्ही शेंदूर पाजणार, कानात उकळतं तेल ओतणार, शूद्र अतिशूद्राची दुभती गाय पिळत राहणार, कारण तुम्हाला समानता मान्य नाही. तुम्हाला सेवा करणारा हा वर्ग कायम गुलामगिरीत पिचट ठेवायचा आहे. मी जातपात मानत नाही, मी माणूस मानतो आणि मी धर्माच्या विरोधात नाही, ब्राह्मणांच्या विरोधात तर नाहीच नाही. नाहीतर असंख्य ब्राह्मण माझे मित्र नसते आणि मी त्यांचा मित्र नसतो. पण तुम्ही तर देवाच्या नावाखाली लोकांना फसवाल तर तो देव सुद्धा तुम्हाला सोडणार नाही. मला तर वाटतं जगाचा रक्षण करता, जगाचा चालक हा दयाळू असणार, पुण्याचा सागर असणार. पण तुम्ही तुमचं वर्चस्व टिकवण्यासाठी तुमच्याच स्वार्थासाठी हे भेद केले, जाती केलात आणि देवाच्या नावाखाली त्या लोकांच्या माथी मारले. हा तुम्ही शेंदूर पाजात तरी मी बोलीन, कानात उकळतं तेल होतात तरी सुद्धा मी ऐकेन, कारण मला मूक बनवू शकेल असा शेंदूर तुमच्याकडे नाही आणि माझ्याकडे जीभ छाटली जाईल अशी सुई तुमच्या जवळ नाही. आणि मित्रांनो असं त्यांनी आता बोलल्यानंतर परत सगळ्यांना धक्का बसतो. आणि त्याच वेळेला मित्रांनो आता इकडे सावित्रीमाई जॉन फादर समोर हात जोडून उभीच असते. तेव्हा जॉन फादर म्हणतात देखिए कंपनी सरकार आपके धार्मिक चीज़ों पर दखल नहीं दे सकती, अगर वैसा कुछ होता है तो मुझे हाई कमांड को खत लिखना पड़ेगा और उसे 1 हफ्ता लग सकता है. तर तेव्हा पार्वती म्हणते साहेब तुम्ही काय बोला ते नाही समजलो, पण तेवढा वेळ नाही आमच्याकडं. तर तेव्हा फादर जॉन म्हणतात आई एम सॉरी फॉर दॅट, इसमें मैं आपकी फिलहाल कुछ मदद नहीं कर सकता, आप यहाँ से जा सकते हो, देव तुम्हाला हेल्प करेल. आणि असं त्यांनी सांगितल्यानंतर आता या दोघींचा सुद्धा हिडमूस होतो आणि सावित्रीमाई म्हणते ठीक आहे आणि पार्वतीला म्हणते चला ताईसाब आता न्यायनिवाड्याच्या इथंच जाऊ, चला असं म्हणून आता त्या दोघी तिथून निघून जातात. तर इकडे मित्रांनो आता नेमकं त्याच वेळेला गंगाधर शास्त्री ओरडतात अरे बघताय काय, धरा त्याला. तर तेव्हा आता दोघे जण धावत पुढे येतात आणि ज्योतिरावांना दोन्ही बाजूने घट्ट पकडतात आणि विनायक जो असतो तो शेंदुराची वाटी हातामध्ये घेऊन पुढे पुढे सरकू लागतो आणि ती वाटी आता ज्योतिरावांच्या तोंडापर्यंत घेऊन जातो. आणि तेव्हा इकडे राजाराम आणि दादा तर खूप घाबरत असतात. आणि मित्रांनो आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत आता सावित्रीमाई आणि पार्वती या दोघी बाहेर पडलेल्या असतात आणि त्यांना पुढे गेल्यानंतर किसन भेटतो आणि तो इशाऱ्याने सांगतो की लहुजी मामा नाही आहेत. तर पार्वती म्हणते आता काय करायचं. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते आता माझं मालक जिथं तिथं मी असं म्हणून ती धावतच सुटते. तर तेव्हा पार्वती सुद्धा ओरडत ओरडत तिच्या मागे धावू लागते, म्हणते अहो जाऊबाई, बापाई माणसांची सभा ती, तिथं जाणं बरं नव्हे, ऐका माझं. आणि मित्रांनो असं ती बोलत असते पण सावित्रीमाई काही ऐकत नाही आणि ती तसंच धावत सुटते. आणि मित्रांनो ती जात असताना समोर जाऊन ज्योतिरावांनाच धडकते आणि ज्योतिराव तर चक्क त्यांच्या दिशेनेच येत असतात आणि त्यांच्यासोबत दादा राजाराम आणि सर्वजण असतात आणि ज्योतिराव तर मित्रांनो अगदी सही सलामत असतात. आणि त्यांना बघितल्यानंतर आता सावित्रीमाईच्या जीवात जीव येतो. तर मित्रांनो आजच्या पुरते एवढंच आणि भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.